बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। आदिती तटकरे यांचं हे ट्विट। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत त्या ठिकाणी संपली, पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती। काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसीसाठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे। ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखी विनंती आली आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-केवायसीची मुदत दिली होती। त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे पण त्यांच्या ई-केवायसी मध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही। त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसी मध्ये आढळून आलं। अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये, अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही। आमच्याकडे काही
तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केली होती, पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये. अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय. ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे. आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्स मध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्या मधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशन मध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे. लाख आकडा तो सांगितला जातो, याच्यामध्ये काय तथ्य आहे? मुख्यमंत्री म्हणाले होते जवळपास 81 लाख, त्याच्यामध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे का जे सांगितलं जाते? त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. टोटल जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं ते 2,63,00,000 होतं, जे सुरुवातीला झालेलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातूनच ज्या पात्र आहेत त्या साधारणपणे जो आकडा होता तो 2,43,00,000 आणि 2,47,00,000 होता. हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत जातो. पण टोटल रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं. त्याच्यातले कदाचित म्हणजे त्याची धरून कदाचित हा डेटा येत असेल, पण साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण ई-केवायसीची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि मूळ जे रजिस्ट्रेशन झालेलं त्या सहित जर ऍड केलं तर त्यानुसार तो येतोय. आणि म्हणून प्रत्येक 2-2, 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे लॉजिक्स किंवा लॉजिस्टिक्स धरून जे आकडे येतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे स्ट्रीमलाईन होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना ई-केवायसी ही बंधनकारक आहे आणि ही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नाही, तर आपण जर बघितलं तर नमो शेतकरीसाठी सुद्धा ई-केवायसी आहे. मदत पुनर्वसन मधून आपण जो काही नुकसान भरपाई देतो त्याला सुद्धा ई-केवायसी कंपल्सरी आहे. ज्या ज्या डायरेक्ट डीबीटी स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या स्कीम्स आहेत, त्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी ही कंपल्सरी आहे. पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या, पण आता पूर्ण त्या स्ट्रीमलाईन झालेल्या असून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीने तो लाभ देत आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे की ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा त्यांना त्या संदर्भातली शहानिशा करून जर ई-केवायसी करून त्यांना खरंच मिळत नसेल आणि त्या पात्र असतील तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल. पण ई-केवायसी करून सुद्धा जर या दुसऱ्या म्हणजे समजा त्यांची वाहनं असेल किंवा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये ते बसत नसतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीम मध्ये ते कुठला लाभ घेत असतील आणि त्या कारणाने असेल तर स्वाभाविकरित्या त्यांना त्या ज्या दुसऱ्या स्कीमचा लाभ सुरू जाईल, पण लाडकी बहीणचा त्यांना त्या पद्धतीनं तो लाभ काही पुढे कंटिन्यू करतो. आतापर्यंत किती रक्कम जी आहे ती महिलांना गेलेली आहे, एक्झॅक्ट आकडा किती आहे ज्या पात्र होणार आहे आतापर्यंत? अपात्र महिलांची आतापर्यंतची संख्या किती आहे आतापर्यंत? म्हणजे पात्र महिलांची साधारणपणे मी पात्र महिलांची तुम्हाला सांगते की 1,67,00,000 इतकं आपण जे लास्ट डीबीटी केलेलं आहे ते सुमारे त्या याचं गेलेलं आहे. म्हणजे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000. लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आता समोर आली आहे, कारण लाडक्या बहिणींची ई-केवायसीची विंडो आहे ती पुन्हा एकदा ओपन केली जाणार आहे. येत्या सोमवारपासून प्रत्येक लाडक्या बहिणींची, ज्या बहिणींची केवायसी बाकी आहे, ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले होते
त्या सर्व बहिणी आता KYC करू शकणार आहे, जेणेकरून त्यांचा जो लाभ आहे तो पुन्हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. मागच्या महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसणार किंवा जून महिन्यात सुद्धा जमा झाले नसणार, तर KYC तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. सोबत जुलैचा हप्ता पाहिजे असेल तर KYC करावीच लागणार आहे, कारण KYC केलेल्याच बहिणींना आता ₹21 हप्ता जुलैचा तो वाटप केला जाणार आहे. सरकारने असे आदेश सुद्धा जाहीर केले. सोमवारपासून KYCची विंडो ओपन होत आणि येत्या आषाढी एकादशीला लाडक्या बहिणींना ₹21 हप्ता जाहीर केलेला आहे. याची जी माहिती आहे ती स्वतः आदित्य तटकरे, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली होती आणि बहिणींच्या मागणीनंतर लाडक्या बहिणींसाठी बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे.